उद्धवसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्रव्यापी दौरा उद्यापासून सुरू होत आहे. उद्या सकाळी 10:30 वाजता यवतमाळ येथे जाहीर सभा होईल. त्यानंतर दुपारी 2 वाजता वाशिम येथे जाहीर मेळावा होईल आणि 4 वाजता हिंगोली येथे महावीर भवन येथे उद्धवसाहेब शिवसैनिकांशी संवाद साधतील. त्यानंतर परवा परभणी येथे सकाळी 10:30 वाजता मेळावा आहे. त्यानंतर तिथून धाराशिवकडे साहेब रवाना होतील. हिंगोली जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की उद्या उद्धवसाहेब ठाकरे हे हिंगोली जिल्ह्यामध्ये येत आहेत. विविध सामाजिक राजकीय प्रश्नांवरती ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्या महाराष्ट्राच्या बदलत्या राजकीय समीकरणावरती काही लोकप्रतिनिधीचं जाणं, त्यावर होत असलेल्या चर्चा आणि लोकप्रतिनिधींचं जाणं आणि चर्चा याच्यामध्ये माझा शिवसैनिक खंबीरपणे उभा राहिला पाहिजे. हिंगोलीतील शिवसेना ही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावरती चालणारी एक लढाऊ संघटना आहे. अनेक आघात झाले, अनेक वेळा पक्षांतर झाली, परंतु पक्षांतर होऊनही हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना ही अभेद्य राहिली. किंबहुना लोकप्रतिनिधींचं जाणं येणं याचा संघटनेवरती कधीही परिणाम दिसून आला नाही. आणि म्हणून शिवसेनेचा हिंगोली जिल्ह्याचा राजकीय इतिहास जर बघितला तरी पक्षांतर झाल्यानंतर इथला शिवसैनिक हा द्वेषानं उभा राहिला. संघर्षातून त्याने संघटन उभं केलं आणि संघटन उभा करता करता पुन्हा एकदा शिवसेनेला एक नवी झळ आली, नवचैतन्य आणि विजय मिळवून देत गेला. आजही तशीच परिस्थिती आहे. कुणी म्हणत असेल की हा गेला तो गेला, परंतु हा जिल्हा हा इथला शेतकरी, इथला कष्टकरी, इथला सामान्य माणूस जेवढा वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती प्रेम करत होता, मातोश्रीवरती प्रेम करत होता, तेवढाच आजही शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावरती प्रेम करत होता. आणि म्हणून पुन्हा येण्यानं किंवा जाण्यानं या जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये काही बदल होणार नाही, तो खचला जाणार नाही. जेवढ्या वेळा संकट आली त्यावेळेला तो उभा राहिला. आजही तो नव्या दमानं आणि नव्या जिद्दीनं उभा राहील आणि या जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यशाकडे वाटचाल करील अशी आम्हा सर्वांना खात्री आहे. खासदार